आज मी जातोय बाहेर. सो कुठे जातो ते तुम्हाला समजेलच आपल्या टायटलवरून. सो आता आपली पहिली राईड स्टार्ट करायची आहे. आपल्या किल्ल्यावर जायच्या पहिला आपली ही पहिली राईड आहे. कुठे जातो ते तुम्हाला हाय गाईज, जसं आपण आता बाहेर जातोय भिवंडीमध्ये जातोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या इथे. सो आपली ही आता किल्ल्यावर जायच्या पहिली आपण शिवाजी महाराज आहेत ना आपले त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या पाया पडून किल्ला फोर्टला जायची आपण आता तयारी करू. म्हणजे पहिला आपण नमस्कार केल्याशिवाय जायचं नाही. मग आता उद्यापासून आपल्या राईड चालू होतील फोर्टला जायच्या म्हणजे किल्ल्यावर जायच्या. तो जय शिवराय सर्वांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आपण निघालो. आता आपण डायरेक्ट सोमनाथला गेला. सोमनाथली आहे आणि थोड्या गाडीचं चार्जिंगचं काम करायचं. आता हे बघितले असेल तुम्ही 2 नंबर त्या गाड्या मागतात कोण गाडी येते समोरला ते तरी बघा ना. लक्ष नव्हतं बघा. आपण आपल्या सोमनाथला घेऊ तसंच आपण भिवंडीला जाऊ. मी आता हे संकल्प केला पहिला आपल्या शिवाजी महाराजांचं नवीन वर्ष म्हटलं महाराज पाया पडायचा नंतर आपण किल्ले चढायला सुरुवात करायची हा मी आता संकल्प केला. तो म्हणून मी आता ते करायला जातो पुढे. तो आता आपण सोमनाथला घेऊन आपली राईड स्टार्ट करू. आपण आता जे शिवाजी महाराज चौक इथं आलो छत्रपती शिवाजी महाराज नेहरू मध्ये आपण सेक्टर नंबर 3 लागतो. नाकामध्ये गए अंबा छत्रपती शिवाजी महाराज की सवारी भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये. समोरची बिल्डिंग सोमनाथ राहतो आपल्या. तो आपण आपल्या सोमनाथ बिल्डिंगच्या इथं पोहोचलोय. त्याच्या गेट मध्ये उंची मानतो तिथे सोमनाथ. अभी आज से मैं बजा के सकता हूँ. मेरी उम्र 50-52 साल हो गई. एक अंकल ने बोला था ये जमाना है जब पानी तो पानी बिक रहा. हमने कहा पानी कर आज पानी बिक रहा है. ज्यादा पानी बिक रहा है नहीं बिक रहा है. हॅलो गाईज, आपण आता स्टार्ट केली आपली राईड. तर आपल्याबरोबर सोमनाथ आहे आणि मी आहे. तो आता आपण राईडला आपली स्टार्ट केली आहे. आता आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आता आपण जातोय. बघितलं असेल आता सोमनाथला पावर आली आहे. सोमनाथ आता आपण सुभाषकडे जाऊया. जरा चार्जिंगचं काम करून घेऊया. लंगोटी मित्र आहे सोमनाथ लंगोटी मित्र आहे. तो आता आपण आपल्या कामाला सुरुवात करू. आणि आपण शॉप करतो आणि बँक ऑफ बडोदाच्या पाठच्या साईडला त्याचा आहे शॉप. तो आपण तिथे जाऊया. बोलते ना काय तू. हाय गाईज, आता जस्ट मी सुपरबाईच्या गॅरेजमधून निघतोय. आता आपल्याला चार्जिंगचं काम करायचं होतं ते आपलं झालं नाही. चार्जर अवेलेबल नाही आहे. तो आपलं चार्जर उद्या नाही तर परवापर्यंत येईल. तो आपण पूर्ण त्यांच्या एक्सेसरीज काय काय आहेत त्या पण या शॉपमध्ये आपण बघू 2-3 दिवसांनी. चला बाय बाय. आपला शॉप
हाय गाईज, जस्ट आता सुबहच्या गॅरेजमधून आपण निघालोय. तर इथून जाऊया. चल. हे पेट्रोल टाकायला हवा पण हवा नाही एवढी, कमी आहे. चल हवा भरूया, गॅरेजला जाऊया, इथं जाऊया. तिकडे शिरोळच जायचं तिथं आपल्या हां हां हाय गाईज, आपण जस्ट निघालो सुभाष इथून. तो आपण थोड्या दिवसांनी सुभाषच्या गॅरेजची पण आपण व्ह्यू दाखवू तुम्हाला, काय काय भेटतं ते, काय काय त्याच्याकडे असतं ते. तो आपण आता जस्ट पेट्रोल भरू, हवा बघूया टायरमध्ये किती आहे आणि आपली राईडला सुरुवात करूया. मी तुम्हाला आता नंतर कंटिन्यू करतो पेट्रोल आणि हवा भरून. बाय बाय. हाय गाईज, जस्ट आपला प्लॅन जरा चेंज झाला. आपल्या गाडीचं काम झालं नाही आहे म्हणून आपलं भिवंडीला जायचा प्लॅन कॅन्सल करतो आहे आपण. तो आता आपण जरा बेलापूरमध्ये जातो आहे, बेलापूर फोर्टमध्ये. आपण नेरूळला राहून पण आपण गेलो नाही, तर आम्हाला असं वाटलं जावं फोर्टला बेलापूरच्या, म्हणून आम्ही आता जरा जायचे ट्राय करतो. बघूया कसं आहे फोर्ट, कसं आहे ते सर्व आम्ही तुम्हाला शो करतो. तो आता आम्ही जातो फोर्टवरती. इथून स्ट्रेट राईटने जायला लागेल रे, पाम बीचने जाऊ. हा वरचा आहे ते राजीव गांधी ब्रिज आहे. हे आपण नेरूळ ईस्टमध्ये आलो आता. नेरूळमध्ये आता वातावरण बघू शकता, हवामान कसं झालं आहे आज. पूर्ण शांत हवामान आहे. जर तुम्हाला नाश्ता बिस्ता करायचा असेल तर हा इथे तुम्ही येऊ शकता, नाश्ता किंवा काय ते खायसाठी. सी फूड हे सर्व. आणि बाजूलाच बार आहे, तो तुम्हाला टेन्शन ना पिणारे असाल तर जा बाबा जा, घाई आहे तुला जा. हे असे काय काय जण असतात त्यांना खूप घाई असते म्हणून त्या पॉ पॉ करत बसतात. तो आता आपण पोचलो आहे, पाम बीच जवळ पोचलो आता. हा इथून नेरूळ गाव लागला, सारसोळे. हे सारसोळेच ना? हा सारसोळेच लागतो. हा आलो सेक्टर 4 आलो, नेरूळमध्ये 6 चौधरी भोजनालय शुद्ध शाकाहारी. अरे अरे अरे. आणि हा बघा सारसोळे गाव कोळीवाडा प्रवेशद्वार. ही अक्षर तुम्हाला बिल्डिंग दिसत असेल वाशीच्या ब्रिजवरती, ती हीच बिल्डिंग जी नेरूळमध्ये स्थायिक आहे. हे लोकेशन टाकली का? तो आता आपल्याला सोहम गाईड करणार आहे कसं जायचं, कुठं जायचं ते. आम्ही पण पहिल्यांदा जातो इथं राहून नवी मुंबईत पण. तो आता आपण कॉर्नरला पोहोचलोय, प्रशांत कॉर्नर बोलतात या कॉर्नरला. खूप फेमस आहे. आपण इथं कधी आलो नाही पण सोमनाथ बोलतो, जरा क्वालिटी डिश नाही एवढी चांगली. आणि ही पुढे HDFC बँक आहे. तो आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे, आपल्याला काय स्ट्रीटला जायचं आहे. लेफ्ट मारून आपण हायवेला लागू, पाम बीच हायवेला. ह्या रोडला तुम्ही आला तर जरा जपूनच या. ह्या रोडला जास्त करून ॲक्सिडेंट होणारा रोड आहे हा. हा आपला पाम बीच हायवे आहे. आपण ह्या कॅमेऱ्यातून पहिल्यांदा शूट करतोय. आम्ही आता साफसफाई करायला असा इथला आहे. हे अशी साफसफाई करतात आपल्या नेहमीमध्ये. हे असं असेल गाईडला पण चांगला आनंद घ्यायचे गाईड मारायचं. आपली पण साफ रोड आहे. हे असं नवीन मुंबईत आपल्या साफ रोड आहे, तुम्ही करू शकता. मग असं वाटतं आपण कुठे बाहेरच्या एरियात आलोय, म्हणजे आपली आहे. इथून मागे तुम्ही निघायला जाईल. एअरपोर्ट पण
पार्किंग गाड़ी का कहाँ खोलो आदमी से आवाज ऐसा आपको सिग्नल लागलाय. हे किती लांब आहे? कुठं? हा पहिला राईट ना? मला सांगा रस्ता आहे, मला माहित नाही. हा शिवूरला जाणारा रस्ता आहे. पोलीस स्टेशन देतो. म्हणजे एकदम पुढे आहे ना? फक्त मला गाईड कर कसं जायचं. मला भाऊचं किती आहे? 1 5 4 3 फोटो काढला तर चालेल. गाडीला एवढा पण येणार आहे. हा बघा आपल्या पुढे चालली आहे BMW. कुठली आहे BMW? काय PS काय? तो आपल्याकडे पण BMW येऊ शकते. बघा आता रायडर खूप आपण गाडीचं हा आपला गार्डन आहे ह्या साईडला. जेवण ना, हा जेवण गार्डन आहे बाजूला. जेवण शॉप नवीन आहे. खूप मोठा बघा हा फिरायला 1 मिनिटात कमी पडेल एवढा मोठा. वॉकिंग जास्त आहे रस्ता करूचा. आम्ही मोठी थोडी लहान झाडं साफसफाई पण चालली आहे. रस्त्यावर सगळी झाडं होतात ना रस्त्यावर, तिथून साफ ते करतात, क्लिअर करतात. आपल्या नवी मुलीचे रोड बघा तुम्ही, क्लिअर आहेत आणि तिथे चांगले आहेत. या रोडला तुम्ही बघायला गेले हात मारू शकता. हे लेफ्ट ना, लेफ्ट राईट. ते सोमनाथ बाबा हाच ना राईट. राईट हा राईट ना, पुढचा राईट आहे. हात आहे काय नाही. चलो आपला सिग्नल क्रॉस झाला. हा पण सिविला रोड जातो. आपल्या जिथे आपल्याला राईट जायचं पण भेटी हा तुम्ही माहित मारत हलू नको गाडी. हा स्ट्रीट वाचू एअरपोर्ट सिव्हिल स्टेशन आहे ना तो. बरं आहे ना, साधनं SBI आहे ना ती. हा मैत्रीला आणली पाहिजे होती. त्याला काय माहिती पण तरी पण बघितलं असतं ना किल्ले. नाही समजेल काय ना काय असतं ते. एक क्रॉस केलं.
हा इथून जावं लागेल ना, या रस्त्याने जावं लागेल ना राईट मध्ये. राईट मारून पण जाऊ शकतो पण कधी जावं लागेल. नाही इथून जाऊ ना, इथून जाऊया की काय सौम्य बाबा असं काय करतो सर. तुला आपल्याला हा राईट नाही घ्यायचा, पुढचा राईट बोलतो कोणता गेला बघूया आता पुढून जाऊया. किती राईडच आपल्याला राईट नाही. हा पुढे आल्या डबल हा ना अरे तीच सांगायला तीच स्टेशन आहे. हा बेलापूर मध्ये आपण आपली महानगर पालिका तेच पाहिजे. तिथे फिश आपला फिशिंग पण करू शकतो तिथे जाऊन तू त्या साईडला फिशिंग पण करू शकतो काय. हो फिश साठी पण पकडायला जागा तिथे त्यावर खायची ना. दाखवलं मी महानगर चालू आपल्याला पुढे तर राईटला जायचं तर आपल्याला राईटला गाडी ठेवावं लागेल. पहिलाच बोललो असं पुढे गेलो असं एकदम छोटा सिग्नल आहे त्या गाडी घेऊ का प्रॉब्लेम नाही मी तू येणार पासून तिथूनच गेलं पाहिजे होतं. असं वाटतं ना मला असं वाटतं थोडं थोडं इथून टाकलेस त्या गाडीचं आपण वाईट टाकू काय आपण जाऊ शकतो इथून. अरे लय मोठा सिग्नल आहे यार पण तिथून गेलं असं परवडलं असं. सहा तीन दोन एक चला आपला सिग्नल सुटला आपल्या राऊट लावून जायचं. हा अरे किती सेकंड 40 सेकंड करणार हे गाड्या बंद करून बसतात ना वेळा पाहिजे. हा रे कसं माहिती बाबा तो आपण आता जर किल्ल्यावर जातोय पुढे जाऊन राईट त्या रस्त्याला राहायची पण आपण बघूया. हा पोलीस स्टेशन आहे. अभिषेक येतो आता अभिषेक येतो जायचं बेलापूर किल्ल्याकडे जाणारा मार्ग आणि तो आहे बेलापूर किल्ल्याकडे जाणारा मार्ग कोणता ना
चला बेलापूर किल्ल्याकडे जाणारा मार्ग. हा हा मग तो समुद्राकडे जातो बघ. हे बघा हा इथं आलात ना, आम्ही पण जरा कन्फ्युज झालो. इथे लिहिलं म्हणून बघू पण आला लिहिला मॅप वरती येऊ नका. हा बघा हा लिहिला इथं बेलापूर किल्ल्याकडे जाणारा मार्ग. हा असा रोड आहे इथं का. हा पोलीस स्टेशनचा मॅपचा रोड आहे. तो बघा बिल्डिंग मस्त झालं बनवलं बघा, एक नंबर बनवला रे पण. अजून इथं बिल्डिंगचं काम चालू आहे. आता काय लिहिलं माता मंदिर आहे. बिल्डिंगचा हा राईट साईडला माता मंदिर आहे. 2 वर्ष बघा कन्फ्युज करण्यासारखं पण त्यांनी जिल्ह्याच्या लिहिलं. इथं का लिहिलं हा बोर्ड पण पडलेत आपलं इथे मोठा भाग. बघा कन्फ्युजन भरपूर आहे, तरी पण आपण जाऊया. आता बघा रस्ता किल्ल्याकडे जायला रस्ता बघा, हा रस्ता आहे. ते काय लिहिलंय मोठा भायाचा असतो भाया असतो. बघूया ना, बाया म्हणजे देवी. काम चालू आहे बघा, रस्त्याचं काम चालू आहे. तिथं तुम्ही येऊ शकता तसंच असेल तर थोड्या दिवसाने. मंदिर पण आहे खालती देवीचं मोठ्या बायांचं बघा. हम्म? इथं पण ना इथं किल्ल्यावर मला रस्ता कुठून आहे? गाडी इथं लागू तिथे लावून चालतो ना. आणि इथून राहू का वरती ना वरती. हा बस आपण बाईक पार्किंगसाठी बघतोय. ए कुठे लावू इथं पहिले दाखतो गाडी. गाड्यांना पार्किंग करायला पण जाऊ जातो तिथे बाजूला अभिषेक पण होतो तो पण आम्ही थांबतो. हाय गाय, जस्ट मी आपण बेलापूर फोर्टला पोचलो आहे. हा बघा हा इथून एंट्री आपल्याला जायला. हाय गाय, जर तुम्ही इथून आलात ना खालून तर तुम्हाला इथं मोठ्या बायांचं मंदिर आहे. हा बघा इथून एंट्री आहे, तिथं काम चालू आहे. पण इथून पुढून पण एक एंट्री त्यांनी चालू ठेवली आहे या साईडने, पुढून किल्ल्याच्या साईडने. ही बघा ही अशी एंट्री आहे, नॉर्मल एंट्री आहे पण चांगली आहे, तुम्ही चालत जाऊ शकता. आणि तुम्ही इथे थांबू पण शकता. हे बघा इथं जागा पण चांगली आहे, उभं राहून जरा काय गावसारखं तुम्हाला वातावरण वाटेल. आणि यामध्ये मोठ्या बायांचं मंदिर आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे फोटो दाखवतो. थांबा काढून फोटो दिसते का बघूया काढायला, जागा बघूया. हे बघा इथं मंदिर आहे, ही पण एक पायरी आहे.
हा बघा गाईज, हा मोठा पायांचं मंदिर आहे इथे. आपण गेलो तर आतमध्ये पण जाऊया थोड्या मिनिटांनी. पहिला आपण किल्ल्यावर जाऊ, नंतर मंदिर ट्रे करूया. शो करतो मी तुम्हाला. मंदिराचा बाजूला बघा किती मस्त आहे. विहीर आहे, झाडं बिडं लावली आहे सर्वीकडे. हे बघा, हा रस्ता केला इथून कॉर्नरवरून आहे स्टार्टिंगला एंट्रीला, आणि हा एक्झिट इथं पुढे दिला आहे मंदिराजवळ. आणि हा एक आहे, ही एक एंट्री आहे, ही बघू शकता. सो आता आपल्याला पुढची एंट्री, किल्ल्यावर जायची एंट्रीचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. सोमनाथ तुम्हाला सांगेल माहिती.